Good morning to everyone. In previous lecture, we complete our loop statement. In that we see the do while, after that for next and the while when. In previous video or the previous one lecture, we complete the do while loop statement. Now in today's lecture, we complete with the two remaining loop statement, that is the for loop next and the while when. Now first we see the while when. Now in last one we see one example, that is the to calculate first 5 numbers or the first n number addition with the help of your loops. So in last section we see the do while. Now we using the next one loop, that is the while when. So for this purpose we take here one command button, that is command button 4 here. So we replace that command button name into the while when, because we see the next loop, that is the while when. So that's why I give here the name for that command button 4, that is while when. So I want to write the exact coding or the structure of the while when. So for this for the calculation or for the program for this while when, we click on the command button, like double click. So here open the command button for सेक्शन, म्हणजे सेक्शन 4 जो आहे कमांड बटनचा तो ओपन होतो. सो आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं हे लॉजिक जे होतं ते युजिंग डू व्हाईल लूप होतं. आता आपल्याला जे लॉजिक यूज करायचंय, सेम लॉजिक सेम ऑपरेशन करायचंय, पण युजिंग काय करायचंय, व्हाईल व्हेन. सो फॉर दिस पर्पज अगेन वी एक्सेप्ट हियर व्हॅल्यू ऑफ एन. सो फ्रॉम दॅट टेक्स्ट व्हॅल्यू, so that's why I write here n equals to, so that equals to means what, assign operator. So n assign operator equals to val of which text one box, ठीक है ना. So that's why I write here text one dot text. So for this from this statement we accept here the value of text one, ठीक आहे ना. मग तुम्ही कोणती व्हॅल्यू टाकली तरी इथं ती ऍक्सेप्ट होईल. नेक्स्ट काउंटर लावायचे मला. मग काउंटर कुठून स्टार्ट झाला पाहिजे तुमचे ऍडिशन, ते तुम्हाला मी काल सांगितलं, दॅट इज i इक्वल्स टू 1. नेक्स्ट जी सम आहे ती इक्वल्स टू 1 ठेवता येईल का मला, नाही. ती कुठे ठेवावं लागेल, 0, कारण की आपल्याला इनिशियली जी ऍडिशन करायची ती कुठून करायची, 0 पासून, ठीक आहे ना. आता इन्स्टेड ऑफ दिस डू व्हाईल स्ट्रक्चर वी यूज हियर विच लूप स्टेटमेंट, that is the while when. So that's why I write here the while when structure, that is the while, ठीक है ना. after that what condition is there, so the condition is what, I is less than equal to suppose n, whatever जो नंबर आप एक्सेप्ट करसाल तुम्ही, तर ते तिथून इथं येतील n नंबर, ठीक आहे ना. सपोज तिथे तुम्ही 5 टाकलं तर 5 पेक्षा मोठे इक्वल टू नंबर तुमचे इथं ऍक्सेप्ट होणार, ठीक आहे. नेक्स्ट बघा काय करायचंय मला, स्टार्ट झालं. मग ज्यावेळेस मी नंबर ऍक्सेप्ट करत, मग काय झाली पाहिजे तुमची ऍडिशन. म्हणून फॉर्म्युला काय, सम इक्वल्स टू सम प्लस आय, जो काउंटर आहे तो, आणि काउंटर वाढला पाहिजे, एकनी इन्क्रीमेंट झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय असतं, आय इक्वल्स टू आय प्लस 1. मग ह्याने काय होतं, एकनी इन्क्रीमेंट होतो काउंटर तुमचा. म्हणजे जर 1 असेल तर तो होणार 2, 2 असेल तर 3, 3 असेल तर 4, 4 असेल तर 5, ठीक आहे ना. मग आता हे जे 1 2 3 4 5 नंबर आहेत ते कशाने चेक होणार तुमचे, ह्या लाईननी चेक होणार. इन्क्रीमेंट कशाने होणार, ह्यानी. आणि ऍडिशन जी होईल तुमच्या समची आणि त्याची, ती कशाने होणार, ह्या लाईननी, ठीक आहे. आता इथं आपण लिहिलं. आता मला एंड करायचंय. जसं डू व्हाईल स्टेटमेंट एंड करण्यासाठी काय होतं, लूप, तसं व्हाईल एंड करण्यासाठी काय असतो, वेंड शब्द. कोणता, वेंड. मग ह्यानी काय होतं, एंड होतो. आता जर माझी ज्यावेळेस कंडिशन चुकीची येईल, ठीक आहे ना, ज्यावेळेस माझा इथं 6 नंबर ऍक्सेप्ट होईल, तर त्याच्यावर तुमचं काय आलं पाहिजे, लूपच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि ज्यावेळेस लूपच्या बाहेर पडेल त्यावेळेस काय प्रिंट झाली पाहिजे, तुमची ऍक्च्युअल सम. मग त्याच्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे ते परत तुम्हाला काय लिहावं लागेल, इथं लिहावं लागेल, ठीक आहे ना. मग तुम्ही याच्यातून काय करणार, सम डिस्प्ले करणार, ठीक आहे ना. आता बघू आपला हा प्रोग्राम रन होतोय का नाही, ठीक आहे. आता नेक्स्ट इथं ट्रायंगलवर क्लिक करायचं आणि रन करायचा प्रोग्राम. सपोज इथं मी टाकलं सपोज 10, तर व्हाईल वेंडनी बघा ऍडिशन काय ती 55, ओके वर क्लिक करायचं. त्याच्यानंतर डू व्हाईलनी पण बघू काय ती सेम येते, ठीक आहे ना. मग असा प्रोग्राम असतो, म्हणजे लूप तुमचे वेगवेगळे, ठीक आहे ना. म्हणजे तुमचे काय झाले, हे डू व्हाईलनी सेम आन्सर आलं पाहिजे, व्हाईल वेंडनी पण काय आलं पाहिजे, सेम. फक्त लॉजिक काय झालं ह्यांचं वेगवेगळं. इथं लॉजिक काय झालं, वेगळं,
लॉजिक काय सगळ्यांचं इथं बघा, लॉजिक काय सेम, फक्त स्ट्रक्चर काय झालं इथं तुमचं चेंज, जे लूप आहे ते चेंज झालं. इथं युजिंग डू व्हाईलने केलं आणि इथं युजिंग कशाने केलं, व्हाईल व्हेनने. ठीक आहे ना, लॉजिक काय सेम. आता नेक्स्ट बघूया आता आपण, दॅट इज नेक्स्ट थर्ड वन लूप, दॅट इज द फॉर नेक्स्ट. कशाने बघायचं आपल्याला, फॉर नेक्स्ट. मग अजून एक कमांड बटन इथं घेतलं मी, तर त्या कमांड बटनला नाव काय दिलं मी, फॉर नेक्स्ट. काय नाव दिलं, फॉर नेक्स्ट. ठीक आहे. आता ह्याचं मला इथं स्पेलिंग चुकलं, सॉरी फॉर द स्पेलिंग मिस्टेक. फॉर नेक्स्ट. सो अगेन वी write here the logic or the actual calculation for the for next. That's why I double click on the for next command button. So इथं त्याचं काय झालं, तो सेक्शन ओपन झाला. ठीक आहे. आता परत सेम लॉजिक, मला काय करायचंय, जी व्हॅल्यू आहे टेक्स्ट बॉक्स 1 ची ती काय करायची, तुम्हाला ऍक्सेप्ट करायची इथं. ठीक आहे. ऍक्सेप्ट केली मी इथं. ऍक्सेप्ट केल्यानंतर ना काय करायचे, इनिशियलायझेशन काउंटर करायची गरज आहे का, नाही. डायरेक्ट लूप लिहा, फॉर इक्वल्स टू फॉर. तिथं लिहिलंय त्यांनी, फॉरचं सिंटॅक्स काय आहे, फॉर इनिशियल व्हॅल्यू म्हणजे काउंटर स्टार्ट टू एंड. ठीक आहे ना. मग आय इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही, आय इक्वल्स टू 1 to n, म्हणजे जे नंबर आहे ते तुमचे n येणार. ठीक आहे ना. आता ह्याच्या आधी मला काय करावं लागेल, जे सम आहे इथं झाला काउंटर तुमचा, पण तुम्ही सम लिहिलं का, नाही. मग सम इक्वल्स टू काय लिहायचं इथं 0. ठीक आहे ना. मग झालं तुमचं हे इनिशियलायझेशन ह्याच्यासाठी. नेक्स्ट बघा, इथं फॉरचं यूज केलं मी लूप. ह्या जे 2 लाईन आहे ना, ही लाईन आणि ही लाईन, म्हणजे जी कंडिशन आहे ती एकाच लाईन मध्ये इथं फॉर मध्ये गेली. ती कोणती, फॉर आय इक्वल्स टू 1 to n, म्हणजे हा काउंटर आहे आय अँड दिस इज द रेंज ऑफ युअर आय टू n. सो वॉट एव्हर युअर कंडिशन इज देअर, दॅट इज द condition is this for in the which syntax for next. Now we here write the actual coding for this. So sum equals to what, sum plus I. So from this sentence we add the actual content of your counter and the sum. After that we have to increment the counter. So for this purpose we use here which line, I equals to I plus 1. So here we increment the counter by 1. So either after that what we check, we want to stop the for loop. So that's why I close here from the next keyword we use here for stopping the for loop. ठीक आहे ना. नेक्स्ट कशासाठी यूज करतो आपण, फॉर जे स्टेटमेंट आहे ते क्लोज करण्यासाठी. ठीक आहे ना. ज्यावेळेस ही कंडिशन फॉल्स होईल किंवा त्याचे लिमिट संपतील, म्हणजे 1 to n जो काउंटर आहे तो फिनिश होईल, त्याच्यानंतर ना काय डिस्प्ले पाहिजे, झालं पाहिजे तुमचं ऍट ऍक्च्युअल हा जी सम आहे ती डिस्प्ले झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय यूज केलं, मेसेज बॉक्स फर्स्ट नंबर ऍडिशन, जी काय n नंबरची ऍडिशन असेल त्याची डायरेक्ट डिस्प्ले केलं. आणि अँड %सबनी काय होतं, अँडनी काय होतं ना की प्रिंट होते ऍक्च्युअल व्हॅल्यू. सो हा झाला तुमचा प्रोग्राम. सो बघू आपण व्हॅल्यू काय ते आन्सर. अगेन ट्रायंगलवर क्लिक करा. आता इथं सपोज टाकलं मी 5, फॉर नेक्स्ट आलं नाही, काहीतरी चुकलं. आता बघा इथं जर केलं तर 15 आणि डू व्हाईलने केलं तरी 15. मग फॉर नेक्स्टनी काय होतंय, प्रॉब्लेम येतो. काय त्या एन ऍडिशन, म्हणजे तो ऍक्सेप्ट करतोय का नाही. मग काय करावं लागणार, मला इथं चेकआउट करावं लागेल की एक्झॅक्टली माझं कुठं चुकलंय. ठीक आहे ना. मग आता इथे बघा सिंटॅक्स तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, दॅट इज द फॉर आय इक्वल्स टू 1 अँड. तर काय झालं माझं इथं मिस्टेक, आर यू गेटिंग विथ दिस, नो. सो इथं जे इन्क्रीमेंट असतं ना ते इथं नसतं लिहायचं. इन्क्रीमेंट कुठं लिहायचं असतं, फ्रॉम दिस साईड. सो स्टेप किती स्टेप चालायची तुम्हाला, बाय 1. म्हणजे जेवढ्यानी तुम्हाला इन्क्रीमेंट करायचं असतं बाय 1नी बाय 2नी, तर ह्या सेंटेन्सनी काय होतं, इन्क्रीमेंट होतं. स्टेप 1 हा जो वर्ड आहे स्टेप, त्या स्टेपनी काय होतं, इन्क्रीमेंट होतो. सो म्हणून इथं काय आलं, ब्ल्यू. आणि जितक्याने तुम्हाला इन्क्रीमेंट करायचंय तितकी तुम्ही ती व्हॅल्यू लिहायची. तर मला कितीने करायचंय, बाय 1नी. सो म्हणून मी इथं किती लिहिलंय, 1. आता बघू आपलं रन होतंय का नाही. ठीक आहे. सो लेट्स चेक फॉर दिस. अगेन आय राईट हिअर, पुट द व्हॅल्यू 5. सो फॉर नेक्स्ट अगेन काय आलं, 15. ऑल ऑफ यू क्लिअर विथ दिस. व्हाईल व्हेननी सेम आन्सर येईल, डू व्हाईलनी पण काही सेम आन्सर येईल. ठीक आहे ना. क्लिअरनी क्लिअर, एक्झिटनी एक्झिट. सो हा झाला तुमचा सिम्पल प्रोग्राम. ठीक आहे ना. सेम फंक्शन, ठीक आहे ना, सेम कॅल्क्युलेशन, फक्त वेगवेगळे 3 फॉर लूप असतील, डू व्हाईल, व्हाईल वेंड आणि फॉर नेक्स्ट. आता डू व्हाईल मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं अजून एक, दॅट इज द व्हाईल अंटिल. आता बघा व्हाईल वेंड, व्हाईल डू व्हाईल मध्ये नेहमी ऍक्सेप्ट काय होती, ट्रू कंडिशन. आणि डू अंटिल मध्ये काय टाकावं लागतो तुम्हाला, फॉल्स कंडिशन टाकावी लागते. ठीक आहे ना. मग हा जो सेक्शन आहे ना वरचा, तो ॲज इट इज मी कॉपी पेस्ट करते. ठीक आहे. हा जो आहे तो सेक्शन मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करते. सेम लॉजिक आहे, काही चेंज नाहीये.
फक्त काय वर्ड चेंज होतो तो आपण बघूया. व्हाईल जो आहे त्याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ व्हाईल वी जस्ट राईट हिअर अंटिल वर्ड. आफ्टर दॅट ही जी ट्रू कंडिशन आहे त्या ट्रू कंडिशनला फॉल्स कंडिशन करायचं. म्हणजेच काय, आय ग्रेटर दॅन इक्वल टू 9 लिहायचं. ठीक आहे ना. सो आपण बघूयात आता रन होतंय का नाही. सो चेक हिअर. आता सपोज इथं 5 टाकलं तर 2 अंटिल आलं 10. ठीक आहे ना. आता इथं काय होतंय, ऍक्सेप्ट करतोय का तो नाही. इक्वल टू घेतलं का, मी इथे इक्वल टू टाकलंय म्हणून तो घेत नाहीये. आता काय करायचं, इक्वल टू काढा म्हणजे काय करेल तो, ऍक्सेप्ट करेल. तुम्हाला मी सांगितलंय फॉल्स कंडिशन ऍक्सेप्ट करायची कशामध्ये, अंटिल मध्ये. जोपर्यंत अंटिल मध्ये फॉल्स कंडिशन तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तो ऍक्सेप्ट करत नाही. आणि डू व्हाईलला काय करावं लागतं, ट्रू कंडिशन म्हणजे ऍट ऍक्च्युअल जी कंडिशन आहे ती डू व्हाईल मध्ये टाकायची आणि डू अंटिल मध्ये काय टाकायची, फॉल्स कंडिशन. ठीक आहे ना. म्हणजे डू अंटिलची जी पॉझिटिव्ह आहे त्याचे रिव्हर्स करायची निगेटिव्ह. म्हणजे ट्रू इथं ऍक्सेप्ट होती आणि फॉल्स डू अंटिलला ऍक्सेप्ट होती. ठीक आहे. जर काही डाऊट असेल तो यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय व्हॉट्सअप. थँक्यू.